एक बार स्वागत करतो आणि आज परत एक बार आपण सर्व प्रभूच्या वचनाकरता या रात्रीच्या समयी या कॉन्फरन्स कॉल ऍक्टिव्हिटीजवर एकत्र झालेले आहात. कारण की आम्हाला या गोष्टीचा विश्वास आहे की प्रभू आज परत एक बार ज्या सर्व प्रार्थना विनंत्या सादर केलेल्या आहेत त्याकरता लागणारं बळ, सामर्थ्य, अनुग्रह आम्हाला पुरवणार आणि त्याकरता आजचा जो विषय आहे जो आपल्या आत्मिक जीवनासाठी किंवा आपल्या स्वभावासाठी किंवा एक ख्रिस्ती बांधवांसाठी जो अतिशय महत्वाचा विषय आहे त्यावर मी थोडक्यामध्ये भाष्य करणार आहे. आणि मला विश्वास आहे की या संदेशाच्या द्वारे प्रभू प्रत्येकाला स्पर्श करणार आहे. आणि विषय हा आहे की जे आम्ही प्रार्थना करणारे लोक आहोत, जसंच आमच्या बंधूंनी आज भंडारा या जिल्ह्यासाठी प्रार्थना सादर केलेली आहे आणि त्यासाठी आपण आठवडाभर प्रार्थना करत आहोत. तर या गोष्टीसाठी आम्हाला कशा प्रकारे वाट बघायची, कारण की आम्ही ही प्रार्थना कोणा व्यक्तीकडे नाही, कोणा संदेशाकडे नाही, कोणी पाळकाकडे नाही, तर आम्ही जिवंत देवाच्याकडे सादर केलेली आहे. आणि जर आपण जिवंत देवाच्याकडे ही प्रार्थना सादर केलेली आहे तर उत्तर देखील त्याच्यापासूनच आपल्याला मिळायला पाहिजे. परंतु प्रार्थना सादर केल्यानंतरचा जो समय आहे त्यामध्ये वाट आणि प्रतीक्षा ही कशी असावी या संदर्भात थोडक्यामध्ये आपण मनन व चिंतन करणार आहोत. स्तोत्रसंहिता अध्याय 37 आणि यामधलं 34 वचन यावर मी बोलणार आहे. परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल. परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचं अवलंबन कर. खरोखर आज आम्ही देवाच्या वचनाकडे आपली दृष्टी लावत असताना ही प्रतीक्षा कशी असायला पाहिजे, कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे की आम्हाला या दिवसामध्ये जशी नवीन पिढी आलेली त्यांना वाट बघणे किंवा प्रतीक्षा करणे हे आवडत नाही. विशेष करून जर आपण रस्त्यावर जातोय आणि ट्रॅफिक आहे आणि तिथे सिग्नल आहे तर आम्ही काही सेकंदाचा जो सिग्नल पडण्याची देखील वाट बघत नाही. अनेक लोक सिग्नल ग्रीन होण्याच्या अगोदरच आपला प्रवास आरंभ करतात. अनेक जणांना नोकरी मिळत नाही त्यामुळे ते दुःखी होतात, कष्टी होतात, त्यांना वाट बघवत नाही, ते डिप्रेशन मध्ये जातात. अनेक लोकांना निश्चितच जे यश आहे ते यश मिळत नाही तरुण वयामध्ये आणि ते डिप्रेशन मध्ये जाऊन आपला जीव देखील द्यायला मागे पुढे बघत नाही. अनेक शेतकरी या दिवसामध्ये आत्महत्या करत आहे कारण की त्यांना आता असं वाटायला लागलं की आता वाट बघणं, प्रतीक्षा करणं आणि यातून बाहेर पडणं आता कठीण झालेलं आहे. त्यामुळे आता माझं काही खरं नाही. जे नोकरी करतात त्यांना अधिकाधिक लवकरात लवकर प्रमोशन मिळावं याची वाट बघत आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आता वाट बघण्याचा जो जी समय आहे, ती सीमा आहे, ती कमी 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 होत आहे. आम्ही त्वरित चिडतो, आम्ही लगेच अग्रेसिव्ह होतो, आम्ही लगेच प्रत्येक गोष्ट इन्स्टंटली लगेच मिळावी. कारण की हा काळ जो मॅगीचा काळ आहे, 2 मिनिट्स मध्ये आम्हाला जीवन मिळालं नाही तर आपल्याला दिसत आहे की लेकरं देखील आपल्या मातेवर चिडतात कारण की प्रत्येक गोष्ट त्वरित आम्हाला मिळायला पाहिजे. परंतु प्रियांनो, आजचे वचन आहे की परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचं अवलंबन कर. याच प्रियांनो, परमेश्वराची प्रतीक्षा जी आपण प्रार्थना सादर केलेली आहे आणि त्याचे उत्तर मिळण्यासाठी जी आपण प्रतीक्षा करतो त्याकडे जेव्हा आपण आपली दृष्टी लावतो तेव्हा ही बाब लक्षात ठेवा की प्रार्थनापेक्षा पण प्रतीक्षा याला जास्त महत्व. अनेक लोकांना वाटतं की आम्ही ह्या सेवकाद्वारे प्रार्थना केली, आम्ही उपवास धरून प्रार्थना केली, आम्ही कळकळीने प्रार्थना केली, आम्ही अश्रू धरून प्रार्थना केली. यस, या सर्व प्रार्थना देवापर्यंत पोहोचतात. निश्चितच आमचा देव याचं वचन आम्हाला शिकवतं की त्याचे नेत्र जे असतात ते धार्मिकाकडे लागलेले असतात, त्याचे कान त्याच्या प्रार्थनेकडे असतात. यस, तो ऐकतो. परंतु ही बाब देखील खरी आहे की उत्तर देणं आणि उत्तरात केव्हा देणं किंवा त्याचा समय हा त्याच्या हातामध्ये आहे आणि तो जाणतो की कोणत्या योग्य वेळी आम्हास उत्तर द्यायला हवं. आणि यासाठी
प्रार्थना तर आहे महत्वाची, परंतु प्रार्थनापेक्षा वाट कशी बघतो. आणि ह्यावर आज आपण थोडक्यामध्ये जेव्हा वचनाचा अभ्यास करत आहोत तेव्हा आम्हाला दिसतं की आम्हाला प्रार्थना सादर केल्यानंतर देवाची कृपा आम्हावर, दया आम्हावर, कारण की जर त्याची कृपा दया आम्हावर नाही तर आम्हाला उत्तर देखील मिळणार. कारण की अनेक जण आहेत ज्यांची प्रार्थना ऐकली जात नाही, कारण की त्यांच्यावर देव कृपा करू इच्छित नाही. त्यांची जे काही वाट आहे ते कठीण आहे, कारण की त्यांची प्रार्थना निश्चितच देवापर्यंत पोहोचते, परंतु देव त्याचं उत्तर देत नाही. परंतु जे आम्ही विश्वासी, आम्ही जे प्रार्थनाशील व्यक्ती आहोत, जे आम्ही निश्चितच देवाकडे विश्वासाने प्रार्थना करतो, देव त्याची प्रार्थना ऐकतो. पण उत्तराचं काय, त्याच्या कृपेचं काय, त्याच्या समयाचा काय, आणि याबद्दल आम्ही नेहमी काळजीत असतो. आणि त्या समयी आम्ही प्रार्थना केल्यानंतर केव्हा मला मिळेल, केव्हा मला मिळेल याची ज्याला म्हणतात हिंदीमध्ये शब्द बेसब्र, ह्याची आम्हाला निश्चितच त्वरा लागते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा समय आम्ही रिक्त होऊन यस मी माझं काम केलेलं आहे आणि मला विश्वास आहे, माझा देव विश्वासू आहे आणि तो मला योग्य समय देणार. परंतु इथे योग्य समय येऊपर्यंत आम्ही खरोखर त्याची वाट बघण्यासाठी तयारीत असतो का. आणि यासाठी ही बाब आपण लक्षात ठेवा की प्रार्थना करत असताना त्याचं उत्तर मिळण्याचा जो समय आहे, जो काळ आहे, जो कदाचित काही दिवस असू शकतो किंवा काही महिने असू शकतात, कदाचित काही वर्षही असू शकतात, त्यामध्ये आम्हाला देवाच्या मार्गदर्शनामध्ये काही ना काही गोष्टी करणं भाग आहे. असं नाही की आम्ही मागते, परंतु आमच्याकडून देवाला त्या काळामध्ये काही तयारीची अपेक्षा आहे, काही तयारीची अपेक्षा आहे. आणि जर ती आपण तयारी करतो तरच आपल्याला निश्चितच त्याचा लाभ मिळतो. आणि त्यामुळे देवाचं वचन स्तोत्र 62 मध्ये येणे प्रकारे सांगतं की माझा जीव देवावर भिस्त ठेवून स्वस्थ राहिलेला आहे. माझा जीव देवावर भिस्त ठेवून स्वस्थ राहिलेला आहे. पुढे तो स्तोत्रकर्ता येणे प्रकारे म्हणतो की त्याच्यापासून मला तारण प्राप्ती आहे. अहो सर्व लोक सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा आणि त्याच्या पुढे आपले मन मोकळे करा. सर्वदा त्याच्यावर, सर्व लोकांना सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा आणि आपले मन मोकळे करा. म्हणजे जे काही तुम्हाला मागायचे तुम्ही मागून घ्या आणि त्यानंतर स्वस्थ बसून आता तुम्ही त्याची वाट बघा आणि विश्वासाने वाट बघा. कारण की देवाचं वचन आम्हाला सांगतं की जे परमेश्वर आपण मागतो आमेन म्हणून जेव्हा त्याचा स्वीकार करतो की प्रभू आम्हाला विश्वास आहे की तुम्हाला दिलेला आहे, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. देव तुम्हाला आणि मला या विश्वासाच्या प्रार्थनेचं अवश्य उत्तर देतो. आणि त्यासाठी आम्हाला मन मोकळेप्रमाणे, तो आमचा पिता आहे, आम्ही त्याचे पुत्र व त्याची कन्या आहोत, आमची काय गरज आहे आपण मन मोकळे रीतीने मागा. देवाला माहिती आहे आम्ही मागतो एवढं, परंतु परमेश्वराला आम्हासाठी बहुत असं द्यायचं असतं आणि तो त्या हिशोबाने तो तुम्हाला देणार आहे. आणि त्यामुळे मनामध्ये काही देखील संशयाने विचार न करता किंवा आमचा देव किती देऊ शकतो आणि मला किती गरज आहे तसा विचार करू नका. वेळ, समय आणि निश्चितच गरज देव जाणतो आणि तो जो आम्हावर प्रीती करतो, ज्याने आपला एकुलता एक पुत्र देखील राखून न ठेवता आम्हासाठी दिला, प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी आलेला आहे, तो जगातल्या सर्व इतर गोष्टी देणार नाही का. त्याचं वचन आम्हाला सांगतं की आधी त्याच्या धार्मिकता आणि त्याच्या राज्यासाठी सांगा, म्हणजे पहा मी तर सर्व गोष्टी तुम्हाला देईन, सर्व गोष्टी. याच प्रियांनो आम्ही काय मागतो, मॅक्झिमम आमचे मागणे दैहिक आहे, जगिक आहे, सांसारिक आहे, आमच्या स्वार्थाचे जरी असले तरी देव तर देतो. परंतु तो कोणाला जास्त देणार प्रसन्न असतो, जे त्याच्या धार्मिकता आणि त्याच्या राज्यामध्ये चालतात. आणि त्यामुळे अनेकदा म्हणतात की यस ह्या भावाची, या बहिणीची, या पालकांची, या सिस्टरची प्रार्थना देव ऐकतो. का ऐकतो? कारण की ते स्वार्थासाठी स्वतःसाठी मागत नाही, तर ते इतरांसाठी मागतात. ते देवाचं राज्य आमच्याद्वारे प्रस्थापित व्हावं जगामध्ये, त्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे त्यांची प्रार्थना ऐकली जाते. नंबर 2 की त्याच्या आता वाट बघत असताना आम्हाला करायचं, त्याची वाट बघत असताना जे मागील आशीर्वादासाठी आम्ही प्रार्थना केली
मागील गरजांसाठी आम्ही प्रार्थना केली, त्या सर्व गोष्टी आठवून त्याबद्दल धन्यवाद द्या. समजा मागील दिवसामध्ये मला नोकरी नव्हती आणि आज प्रभूने मला नोकरी दिली आणि मी प्रमोशन साठी पुढे जात आहे किंवा माझा पगार वाढावा यासाठी जर प्रार्थना करत आहे, तर अगोदर प्रभू मी तुला धन्यवाद व स्तुती करतो, कारण की प्रभू तू मला नोकरी दिलेली आहे आणि त्यासाठी मी प्रार्थना केली आणि मला तू उत्तम अशी नोकरी दिली आणि मला विश्वास आहे की देवाने मला नोकरी दिली, तुम्हाला प्रमोशन किंवा माझा पगार वाढ देखील दिली. आज आपण निश्चितच मुलांसाठी प्रार्थना करत आहोत. आपण धन्यवाद देऊया प्रभूला की प्रभू तुला स्तुती आणि धन्यवाद देतो की सुंदर अशी पत्नी मला दिली, माझा विवाह आणि माझा कौटुंबिक जीवन आशीर्वादित केलाय. एवढंच नव्हे तर मला संतती देऊन तू सन्मानित केलेलं आहे, कारण की ते स्वर्गीय धन आहे तू आम्हाला दिलेलं आहे. आता त्या मुलांचे सर्व जीवन, त्यांचं करिअर, त्यांचा अभ्यास, त्याचं शिक्षण मी तुझ्या हाती देतो, त्याचं आरोग्य मी तुझ्या हाती देतो, प्रभू देईल. या स्त्रियांनो, मागच्या ज्या गोष्टी आहेत ते आठवा, मागच्या गोष्टी त्या आठवायच्या देवाने तुम्हाला आशीर्वादाच्या स्वरूपात दिलेले, जे तुमची साक्ष म्हणून आपण त्याला सादर केलेली आहे. आणि आपण हेच म्हणू की देवा तू विश्वासू, तू निश्चितच मला देणार आहे, परंतु त्या अगोदर परत एक वार इथपर्यंत पोहोचत असताना जे काही तू मला दिलं त्याबद्दल मी तुला धन्यवाद आणि त्याची स्तुती करतो. आणि जेव्हा आपण अधिक त्याच्या वचनावर विश्वास ठेवतो, स्तोत्र 130:5 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो की मी परमेश्वराची अपेक्षा करतो, माझा जीव अपेक्षा करतो आणि मी त्याच्या वचनाची आशा धरतो. मी त्याच्या वचनाची आशा धरतो, कारण की मला माहिती आहे की देव माझ्यासाठी जे काही वचन देईल तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि जेव्हा आपण पवित्र शास्त्रामध्ये जातो तेव्हा योसेफ हा तरुण होता आणि तरुणपणामध्ये त्या काळामध्ये जेव्हा त्याला दृष्टांत झाले आणि त्याच्या भावांपेक्षा श्रेष्ठ, आपल्या मातापेक्षा पितापेक्षा देखील श्रेष्ठ असं देव त्याला उंचावणार आहे हे तो जेव्हा जगाच्या समोर किंवा आपल्या भावंडांच्या समोर किंवा माता पिताच्या समोर योसेफ प्रगट करतो, तेव्हा त्यांना अतिशय वाईट वाटतं की धाकटा असून आमच्यापेक्षा श्रेष्ठ व्हायचे स्वप्न बघत आहे. परंतु हे स्वप्न नव्हते, हे दृष्टांत होते. परंतु घडलं काय? त्याला या देवाचे सर्व दृष्टांत आशीर्वाद प्राप्त होत असताना सख्या भावाने गुलाम म्हणून विकून टाकलं. तो गुलाम म्हणून एक परदेशामध्ये गेलेला आहे. तिथे काय झालेलं आहे, तो तिकडे गुलामीमध्ये वावरत असताना तिथे देखील एक स्त्रीच्या विचारामध्ये सापडेल अशी परिस्थिती निर्माण झाली, परंतु त्यामध्ये देखील तो बाहेर पडलेला आहे. परत एक वार तो जेलमध्ये गेलेला आहे. आणि या सर्व काळामध्ये तो तरुण होत असताना काय त्याच्या जीवनामध्ये घडत आहे? आज त्याला एकच महत्वाची गोष्ट लाभली होती की तो जो आहे तो अब्राहम, इसाक आणि याकोबाचा पुत्र होता. आणि त्या सर्व देवाच्या संदर्भात असं लिहिलेलं आहे की अब्राहमाची संतती ही आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे, पृथ्वीच्या या जे वाळूच्या कणाप्रमाणे मी समृद्ध करेन आणि हे राष्ट्रांच्या ह्या लोकांच्या द्वारे मी राष्ट्रांना आशीर्वादित कर. आणि त्यानंतर त्याला दृष्टांत प्राप्त झालं. त्यांनी ते मनात धरून ठेवलं, त्याच्याबद्दल चिंतन व मनन करत राहिला. जरी जगाने माझा अपमान केला, जरी भावाने माझा अपमान केला, जरी मला नाव बदलावं लागलं, जरी माझे लोक माझ्यापासून दूर गेले, परंतु त्याला माहितीये की माझ्या देवाने मला सोडलेलं नाही. आणि जर देवाने सोडलं नाही, अनेकदा आपण म्हणतो देव काय आम्हाला देव आमच्या बरोबर आहे, आम्हाला प्रॉब्लेम येते, आमच्या घरामध्ये रडणं आहे, आमच्या घरामध्ये गरिबी आहे, आमच्या घरामध्ये मृत्यू आहे, आमच्या घरामध्ये आजारपण आहे, आमच्या घरामध्ये निश्चितच भांडणं आहे, व्यसन आहे, सैतानाचे सगळं. आणि काय आम्ही म्हणतो देव काय देव आम्हाला देते? देवाने ज्यांना शिक्का मारून वेगळं केलेलं आहे, या स्त्रियानं तुम्हाला आणि मला शिक्का मारून वेगळं केलेलं आहे, त्याला तो सदोदित सुरक्षित ठेवणार म्हणजे ठेवणारच आहे. परंतु आम्ही काय करतो हा फार मोठा प्रश्न. देवाचा आपल्या वतीने आपल्याला आशीर्वादाच्या वचनासह, संरक्षणाच्या कवचासह निश्चितच बळकट हातामध्ये धरतो. परंतु प्रश्न हा आहे की आम्ही काय करतो? आम्ही निराश होतो, आम्ही टेन्शन मध्ये जातो, आम्ही अविश्वास आपल्या कृतीच्या द्वारे दर्शवतो आणि जे अभिवचन आहे त्यापासून आम्ही दूर जातो, जसे इस्रायली लोक दूर झालेले. परंतु आपल्याला असं दिसतं की लोक करत योसेफ त्या जेलमध्ये असो किंवा त्या विपरीत समयामध्ये देवाचे पूर्व
अभिवचन आहे, जे पूर्वी दिलेले महान कार्य आहे, दाखवलेलं स्वप्न आणि अनुभव आहे, त्याची आठवण करून देवामध्ये निरंतर वाढत राहिला. आणि जेव्हा तो तुरुंगातून बाहेर सुटला, तेव्हा जे सामर्थ्याचं कार्य त्याच्या जीवनामधून, त्या राजाच्या जीवनामध्ये घडलेलं आहे, त्याद्वारे त्याला उच्च स्थळी प्रस्थापित करण्यात आलं. यामध्ये त्याचं काय कर्तृत्व नव्हतं, परंतु देव सदोदित त्याच्या बरोबर होता आणि त्याने विश्वासाने त्या समयाची वाट बघत राहिलेला. आज तो जेलमध्ये आहे, आज तो निश्चितच टाकला गेलेला आहे, तरी देखील त्याला माहित आहे की माझा देव मला कधी टाकणार नाही. आणि देवाने मला जर अभिवचन दिले मी तुला उच्च स्थळी प्रस्थापित करत, तर तो निश्चित करणार आणि तो मिसर देशामध्ये पंतप्रधानाच्या पदावर पोहोचलेला. यस प्रिया, लक्षात ठेवा, त्यांनी हा मोठा काळ होता, जो जवळजवळ 12 ते 15 वर्षाचा काळ होता, त्यामध्ये निरंतर मागील देवाचे दिलेले अभिवचन आणि देवाच्या ज्या योजना आणि त्या घराने ज्याचं नाव आहे ते अब्राहम, इसाक आणि याकोबाच्या घराण्याला दिलेलं ब्लेसिंग, त्याची तो सतत आठवण करून देवाची स्तुती करत राहिला. आणि परिणाम हा झाला की त्या देवाने कल्पनेच्या पलीकडे त्याला उच्च स्थळी दिले, व जे त्याचे अपमान करत होते, जे त्याला टाकून देत होते, जे त्याला विकून देत होते, ते त्याच्या पायाशी येऊन पडलेले आहे. आणि ही बाब जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ही सेवा करत असताना किंवा हा काळ जात असताना, ज्याला प्रतीक्षाचा काळ म्हणतो, वेटिंग पिरियड ज्याला म्हणतो, त्यामध्ये आम्हाला आणखीन एक गोष्ट करायची आहे की नुसतं अक्रियाशील बसून नुसतं साक्ष आणि देवाने दिलेले सर्व चमत्काराची आठवण करत बसायचं नाही, तर देवाने जे कार्य तुम्हाला दिलेले, जे सेवा कार्य दिलेले, कदाचित कौटुंबिक जबाबदारी दिलेली, कदाचित नोकरी अधिक सेवा कार्य, ते देखील योग्य प्रकारे करत राहणं गरजेचं आहे. रुसून फुगून निराश होऊन झोपा काढून आणि उदासीन होऊन आणि बसून चालणार नाही. तर ते कार्य जे देवाने तुम्हाला दिलेले, जसं या दिवसामध्ये आपण सर्व विविध जिल्ह्यांसाठी प्रार्थना करू, ते कार्य निरंतर करत राहा. ते कार्य तुम्हाला आणि मला निरंतर करत राहायचं आहे. ही बाब आम्हाला दाखवते की देवा तू तुझं कार्य करणार, हा माझा विश्वास आहे. परंतु मी आज जरी मला काही गोष्टी मिळाल्या नाही, परंतु मी जसं तू कार्य करत आहे तसं मी पण कार्य करत राहणार. जसं देवा तू, पित्या तू, परमेश्वरा तू, पवित्र आत्मा तू निरंतर कार्य करतो, तसं मी पण कार्य करत राहणार. हो प्रियानो, आपण दिवसातून किती वेळ कार्य करतो? आपण दिवसातून 8 ते 9, 10, 12 तास काम करतो, परंतु देव याला झोप लागत नाही. परमेश्वराच्या मनुष्याच्या रक्षकाला झोप लागत नाही, तो निद्राही घेत नाही. हो प्रियानो, तो अहोरात्र कार्य करतो. जेव्हा आम्ही झोपतो तेव्हा देखील त्याचे कार्य आम्हासाठी, मनुष्यासाठी सतत चालू असतात. आणि त्यामुळे आपण आपलं कार्य करत राहणं देखील गरजेचं आहे. जेव्हा आपण नव्या करारामध्ये पहिल्या लूक मध्ये बघतो की एक सेवक होता, त्याचं नाव जखरिया होता आणि त्याच्या पत्नीचं नाव अलिशिबा होता, आणि ते म्हातारे झाले आणि त्यांनी वर्षानुवर्ष प्रार्थना केली, तरी देखील त्यांना संतती प्राप्त झाली. आता ते वयातीत, असं पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेले की ते वयातीत झालेले आहे. आता जवळपास सर्व आशा संपली, परंतु त्यांनी, जकरियाने व अलिशिबाने देवाची सेवा कार्य जे त्यांना दिलं होतं ते थांबवलं नाही. आणि हीच सेवा करत असताना देवाने त्यांचं बघितलं की यस, हा नुसता प्रतीक्षा करत नाही, हा नुसता जुन्या गोष्टी आठवत नाही, साक्ष आणि विश्वासामध्ये चालत नाही, तर त्यांनी जे कार्य दिले त्यामध्ये देखील पुढे चाललेले आहे. तेव्हा दूताने त्याला दर्शन देऊन म्हटलं की यस जखरिया, मी तुला एक पुत्र देणार आहे. आणि तो पुत्र होता तरी कोण? तो बप्तिस्मा करणारा योहान, नव्या करारातला पहिला संदेष्टा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाचा मार्ग मोकळा करणारा संदेष्टा या म्हातारपणी अलिशिबा आणि जखरियाला प्राप्त झाला. प्रेज द लॉर्ड. बघा किती अद्भुत आहे आमचा देव. त्याने आपलं कार्य बंद केलं नाही. त्याने नियमित प्रार्थना केली असेल की नाही केली पवित्र शास्त्रामध्ये जरी लिहिलेलं नाही, परंतु निश्चितच हन्नाप्रमाणे जेव्हा त्यांनी ती प्रार्थना देवाजवळ सादर केली असेल, त्यानंतर एलीने त्याला सांगितलं की तुझी प्रार्थना ऐकलेली आहे, परत तुझा देव तुला निश्चित देणार आहे योग्य वेळी. तेव्हा तिने रडणं बंद केलं, घरी गेली आणि ती आनंदी राहू लागली. योग्य वेळी तिला कोण भेटलं? शमूएल, संदेष्टा, शास्ता,
शमूएल तिला जन्मात झाला. या प्रियांनो, ही वाट बघणे हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे मी ते दोन गोष्टी तुम्हाला सांगितल्या की पहिले, परमेश्वराची वाट बघत असताना मागील दिवसामध्ये जे काही चिन्ह चमत्कार तुमच्या जीवनामध्ये झालेले त्याला आठवा, त्याच्याबद्दल देवाला नियमित धन्यवाद देत राहा. आणि नंबर 2, मी तुम्हाला ही गोष्ट शिकवलेली आहे की हे वाट बघत असताना जे कार्य परमेश्वराने तुम्हाला दिलेले ते नियमित करा. आमचा देव महान आहे आणि तो अद्भुतरित्या कार्य करणार. एक दिवस, एक उदाहरण मी तुम्हाला देतो. एक दिवस एक विद्यार्थी होता, जो बायबल स्कूल मध्ये शिक्षण घेत होता आणि सेमिनरी मध्ये शिक्षण घेत होता आणि त्याला शारीरिक दैहिक वासना यामध्ये तो पुष्कळ बांधला गेला. आणि तो दैहिक वासनामध्ये बांधल्या गेल्यामुळे तो जसं त्याला देवाला समर्पित व्हावं, जसं देवाकडे त्यांनी जाऊन प्रार्थनेच्या द्वारे जे काही ज्ञान, पवित्र ज्ञान त्या बायबल स्कूलचं मिळत होतं, त्या येण्यामध्ये अडथळा निर्माण झाला. त्याने खूप लढण्याचा, झगडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला त्याच्यापासून सुटताच येईना. एक दिवस तो अतिशय निराश झाला, लंचवर होता आणि तो मन त्याचं भरून आलं, तो नीट जेवला देखील नाही. त्याने म्हटलं की मी काय करायला आलो, माझी अवस्था तरी काय आहे. मी आलेल्या लोकांना पाप आणि अधर्मापासून दूर राहण्यासाठी एक सेवक आणि दास म्हणून प्रभूची सेवा करण्यासाठी आलो, परंतु मीच पाप आणि अधर्मामध्ये गुरफटलेला आहे. माझी सुटकेची मी प्रयत्न करतो, परंतु मला मिळत नाही. आणि तो मागच्या बाजूला गेला. तिथे एक थोडस जंगल सारखं होतं, त्या जंगलामध्ये तो जाऊन रडून प्रार्थना करू लागला की देवा, हे काय आहे? अरे मी देवा, तू मला ह्यासाठी पाचन केले की मी लोकांना अधर्माने पापापासून सोडवावं आणि मी स्वतः अधर्माने पापापासून सुटण्यासाठी झगडत आहे. हे काय आहे? आणि तो रडत असताना अश्रुपूर्ण नेत्याने तरी प्रार्थना संपवली आणि अचानक त्याला तिथे झाडामध्ये एक एक जाळं दिसलं, ज्याला आपण म्हणतो वेब दिसलं, ज्याच्यामध्ये एक मकडी ज्याला म्हणतो आपण, ती तिथे फिरत होती. आणि त्याच्यामध्ये एक माशी उडत उडत आली आणि ती माशी त्या जाळ्याच्या जवळ जशीच आली तर तिचा पाय त्या जाळ्यामध्ये गुंतलेला आहे. आणि त्यानंतर आम्हाला असं दिसतं की त्या जाळ्यामध्ये ती अडकल्यानंतर ते सुटायचा प्रयत्न करू लागली ती माशी. आणि जसं तिची सुटायचा प्रयत्न करत राहिली तसं तसं त्या वेब मध्ये, त्या जाळ्यामध्ये ती आणखीन गुरफटत चालली. आणि त्याच वेळेस त्या मकडीने त्याच्याकडे बघितलं आणि ती धावत आली आणि आता ती त्याला पंजामध्ये घेणार आणि त्याचं सर्व ज्यूस किंवा सत्व सोसून त्याचा खलास करणार, अशी अवस्था झालेली आहे. तो त्याच्याकडे बघत होता आणि ती या प्रकारे फडफडत होती. माशी सुटायचा प्रयत्न, जितके सुटायचा प्रयत्न करत होती तितकेच ती जाळ्यामध्ये सापडत चाललेली होती. आणि आता लवकरच आपल्याला असं दिसतं की ती त्याच्यामध्ये स्पायडरच्या जाळ्यामध्ये किंवा आगोशामध्ये जाणार आणि संपणार. तेवढ्यात त्यांनी एक लहान करंगळी घेतली आणि करंगळीच्या द्वारे काय केलेलं आहे, ते जाळ मधून त्या माशीला बाहेर काढलं आणि माशी मुक्त होऊन उडत निघून गेलेली. आणि हे करत असताना त्याला लक्षात आलं की मी या फडफडणाऱ्या, अडकण्याला या माशीला सोडण्यासाठी काही फार मोठं हत्यार, फार मोठं काही साधन किंवा फार हातांच्या पायांचा प्रयोग केल्याने माझे बारकं बोट सुद्धा पुरेसं होतं तिला मुक्तता देण्यासाठी. आणि आज जेव्हा मी त्या देवाच्याकडे प्रार्थना केलेली आहे तर माझ्या देवाचं बारकं बोट देखील पुरेसं आहे मला या अधर्म, पाप आणि सर्व दैहिक वासनाच्या जात आणि चंगुल मधून सोडवण्यासाठी. हालेलुया. आणि मी किती दिवस तडफड की कसं परंतु आता माझा विश्वास आहे की माझा देव हा हात पुढे करून मला या सर्व बंधनातून सुटका देत आहे. हालेलुया. आणि त्याने त्याचा स्वीकार केला आणि काय घडलेला आहे, तो टेन्शन मधून, भीतीमधूनच नव्हे तर त्या दैहिक वासनेपासून त्याने मुक्ती मिळवली आणि तो चांगले मार्क घेऊन सेमिनार मधून बाहेर पडला आणि यशस्वी प्रभूचा महान सेवक झाला. प्रेज द लॉर्ड. या स्त्रियांना, आमचा देव हा कमी नाही, त्याची एक अंगुलीच कार्य जे आहे, ते जग हे सृष्टी त्याचे एक अंगुली कार्य आहे आणि ते देखील पुरेसं आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं आणि तो अधिपती बनतो की तू शब्द मात्र बोल. म्हणजे घरी असलेला
माझा साखर भरा. याच प्रियांनो, तो शब्द बोलून आम्हाला आरोग्य देतो. तो शब्द पाठवून आरोग्य, त्याच्या मुखातून निघालेला शब्द कधी देखील विफळून आम्हासाठी परत येत नाही. आणि हा नुसता विश्वास पुरेसा नाही. यस, मला विश्वास आहे की माझा देव देणार, माझा विश्वास आहे माझा देव देणार. आणि असं म्हणून नुसतं स्वस्त झोपा काढणं चालणार नाही. मला विश्वास आहे आणि मी सारखी सारखी तेच गोष्टी रिपीट करून देवाला हॅमरिंग करण्याची पण गरज नाही. देवाला माहित आहे, गुप्तदर्शी पित्याला माहित आहे की माझी गरज काय आहे आणि योग्य समय तो देणार आहे. हा विषय आम्ही देवाच्या समोर मांडलेला आहे. योग्य वेळी तो मला देणारच, हा विश्वास आहे. दुसरी गोष्ट, मागील दिवसामध्ये प्रभू जे काय तुम्हाला दिलेलं आहे, जे काही मला आशीर्वाद दिलेले, जे काही कृपा माझ्यावर झाली, त्याबद्दल मी तुला मनस्वी धन्यवाद देतो देवा. कारण की मला विश्वास आहे की ज्या देवाने मागील दिवसामध्ये मला आरोग्य दिलं, मागील दिवसामध्ये मला संकटातून सोडवलं, मागील दिवसामध्ये मला यश दिलं, मागील दिवसामध्ये मला प्रगती दिली, तो यावेळेस देखील तो जिवंत देव देणार आणि विपुलतेने तो मला देणार. नंबर 2 गोष्ट जी आहे ती ही आहे की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानच्याकडे आपण बघतो, शमूएलच्याकडे बघतो, त्यांच्या आई वडिलांनी निश्चितच सेवा करत करत प्रार्थना करून त्यांनी देवावर सगळं काय सोपून दिलं आणि आपलं कार्य जकर्या याजकाने सुरू ठेवलं. तुम्ही तुमचं कार्य करा, वेळ ही देवाच्या हातामध्ये. आणि जेव्हा देव देतो, भरभरून देतो, कल्पनेच्या पलीकडे देतो. जेव्हा हन्नाला मुलगा झाला, तो राष्ट्राचा संदेष्टा झालेला आहे, तो शमूएल म्हणून ओळखला गेला. जेव्हा आपल्याला दिसतं की योसेफ याला मुक्ती मिळालेली आहे, तेव्हा तो मिस्र राष्ट्राचा पंतप्रधान झालेला आहे. त्याने मागितलं त्याच्यापेक्षा जास्त देवाने त्याला दिलेलं आहे. आज तुमचा आणि माझा विश्वास आहे का? आणि हा विश्वास ची वाढ जी आहे ती देव तुमच्या आणि माझ्याकडे दृष्टी लावणे की ह्या विश्वासाच्या सादर केलेल्या प्रार्थनेकडे ही प्रतीक्षा पिरियड, हा जो वेटिंग पिरियड ज्याला म्हणतो, हा वेटिंग पिरियड हा कशा प्रकारे घालवतो आणि या कशा प्रकारच्या घालेल्या समयावर त्याचे आशीर्वाद अवलंबून आहे. फ्रेंड्स, लक्षात ठेवा, या प्रतीक्षा काळाच्या समयावर त्याचे आशीर्वाद अवलंबून आहे. जर आम्ही लवकरात लवकर त्या प्रतीक्षेला देवासाठी आणि देवाच्या गौरवासाठी मधुर असं बनवतो, स्तुती स्तवन करत, त्याचे साक्ष करत, त्याची सेवा करत, त्याची आराधना करत आणि विश्वास दर्शत की देव तू अभिवचन पाळणारा देव आहे, तू अभिवचन जाणतो, माझ्यासाठी तुझे जे विचार आहे, संकल्प आहे ते हिताचे आहे, अनिष्टाचे नाही आणि ते भावी आयुष्यामध्ये आशीर्वादित करणारे हे मी जाणतो. आणि जेव्हा आपण या सर्व गोष्टी लक्षात ठेवून त्याच्या चरणी येतो, मला सांगू दे योग्य समय, कदाचित आमचा समय असत काही दिवसाचा, काही महिन्याचा, कदाचित देव महिना आणि वर्षही लावू शकतो, परंतु जेव्हा तो देणार आहे ती समय देखील योग्य आणि मिळेल ते विपुल मिळेल. त्यावेळेस तेल व प्राणी आपण आपल्या हातामध्ये घेऊया, प्रार्थनेमध्ये जाऊया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. आम्ही त्या जिवंत येशूचे उपासक आहोत, त्या जिवंत तारणारा देवाचे उपासक आहोत, ज्याने आकाश व पृथ्वी निर्माण केलेला आहे शब्दाच्या द्वारे. आणि आज देखील तो म्हणतो, शब्द मात्र बोल म्हणजे माझं साखर बरं होईल. हो येशू राजा, तू शब्दाने बोललेला आहे, शब्दाने घडवलेला आहे आणि आज तुझे शब्द देखील आम्हासाठी महत्वाचे आहे. आणि आम्ही शब्दाच्या द्वारे तुझी आराधना करतो, शब्दाच्या द्वारे प्रार्थना करतो आणि शब्दाच्या द्वारे घोषित करतो की तुझ्याशिवाय इतर कोणताही देव नाही. आणि आज पित्या तुझी साक्ष आणि तुझ्या सर्व कृपा आणि तुझे सर्व दया जे आमच्या भूतकाळामध्ये घडली त्याची आम्ही आठवण करतो. ती बहुत आशा आहे पित्या, ते आमच्या गणनेच्या पलीकडे आहे माझ्या बाप्पा, आणि त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. परंतु पित्या, या दिवसामध्ये आम्ही वाट बघत असताना हो पवित्र परमेश्वर निवांत बसणार नाही, आम्ही झोपा काढणार नाही, तर आम्ही जागृत राहून तुझं कार्य करणार आहे. आम्हाला या गोष्टीची जाणीव की मी देवाजवळ मागितलंय, माझा गुप्तदर्शी पिता या सर्व गोष्टी जाणतो आणि तो योग्य वेळी विपुलतेने मला देणार. आणि माझा देव हा जगाचा निर्माण करताय, तो थोडंच नाही, तो बहुत देण्यामध्ये तयार आहे. आज पित्या, ज्यांच्या हातामध्ये तेल आहे, ज्यांच्या हातामध्ये पाणी आहे आणि ते विश्वासाने तुझ्याकडे प्रार्थना करत आहे आणि निरंतर या कॉन्फरन्स कॉलच्या द्वारे पित्या ह्या गोष्टी दाखवते की प्रभू तू आम्हाला देणार आहे. आणि दररोज ते जॉईन होऊन पित्या
ख्रिस्तामध्ये, वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये, राज्याच्या विविध जिल्ह्यासाठी कठीण जात आहे. त्यांना वाटत आहे कधी 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 कधी. आणि पित्या अशा सर्व लोकांसाठी प्रभू येशू मध्ये आम्ही हीच विनंती करतो की त्यांच्या जीवनामध्ये जे आजवर अद्भुत कार्य केले किंवा त्यांच्या परिसरामध्ये किंवा त्यांच्या प्रियजनांमध्ये जे कार्य केलं ते आठवण त्यांनी म्हणावं की देवाने त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलं तर माझ्या देखील जीवनात कार्य करणार. माझ्या देवाने निश्चितच अलिशिबाच्या जीवनामध्ये कार्य केलं तर मला देखील संतती देणार. देवाने हन्नाच्या जीवनात कार्य केलं, माझ्या देखील जीवनामध्ये शमूएल दिल्याशिवाय राहणार नाही. हो पित्या धन्यवाद असो. आज ज्यांना लेकरं नाही त्यांना तू लेकरं देत आहे. ज्यांचे सर्व आजार आहे, व्याधी आहे, विकार आहे, निराशा आहे, भीती आहे, डिप्रेशन आहे, ते पवित्र निराश आहे. कदाचित कोणी लोक विचार करत आहे की मी मेलो तरी बरं. अशा प्रकारचे नरकी आत्मामध्ये जगत त्यांना डिप्रेशन मधून, भीतीमधून बाहेर काढ. जे आजारी आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे, खोकल्याचा त्रास आहे, मणक्याचा त्रास आहे, डोकेदुखी आहे, किडनीचा त्रास आहे, प्रभू येशू मध्ये ते दूर कर. यावेळेस त्यांना तेल लावून दुप्पट पवित्र आत्म्याचा अभिषेक कर. पाणी पित असताना शरीरात पोटात शिरलेले सर्व 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 पिढ्याचे प्रकार, कर्णधान्याचे प्रकार, काय खाऊ घातला असेल त्याचे सर्व प्रकार येशू मध्ये आम्ही मोडतो. आणि प्रत्येक ऐकणारे व्यक्ती तुझे दास आहे, तुझे सेवक आहे, तुझ्याकडे दृष्टी लावतात आणि ते म्हणतात की जशी हरणी आपल्या दासी जसे पाण्याकडे लुलपते तसा हे जीव देवा तुझ्या दर्शनासाठी माझा जीव लुलपते. मी केव्हा येऊन देवाच्या जिवंत देवाचं दर्शन घेईन. येशू आज तू त्यांना नव्याने दर्शन दे आणि दाखव की मी तुझ्यावर प्रीती करतो, तू माझ्या दृष्टीने अमोल आहे, तुझं नाव मी आपल्या हातावर कोरून ठेवलेलं आहे. आणि पित्या आज प्रत्येक तेल पाणी घेऊन बसलेल्या व्यक्तीच्या लावलेल्या तेलाच्या द्वारे, शिडकावाच्या द्वारे, पिण्याच्या द्वारे जे कोणी या सर्व आशीर्वादाला ग्रहण करत आहे त्यांना तू ह्याच वेळेत दिलं त्याबद्दल धन्यवाद असो. खिल्लारे साहेब, गायकवाड साहेब व इतर सर्व आमचे प्रिय सेवक वर्गांसाठी धन्यवाद देतो. विविध जिल्ह्याबद्दल आम्ही आभार मानतो कारण की प्रत्येकाचं संरक्षण करणारे जिवंत बाप तू आहे. प्रत्येक या प्रतीक्षेत्रामध्ये कशी वाट आम्हासाठी मोकळी केली त्याबद्दल मनस्वी धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या पवित्र नावात आमेन आमेन.